आज आपल्या समोर सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे साहेब हे आपल्या समोर हजर आहेत. ते सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेची रूपरेषा आपल्याला कथन करणार आहे. कारण त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवलं, हे सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज जे सामाजिक संघटन आहे, तो काही पक्ष नाही, तो राजकीय पक्ष नसून कुठलाही गटतट नाही आणि गटतट नसून कुठल्याही जातीवादावर अथवा धर्मावर आधारलेली संघटना नाही. ही एक सर्वसमावेशक संघटना आहे आणि हे संघटन निर्माण करण्याचं कार्य त्यांच्या सर्व टीमनं केलं. कारण त्यांचं म्हणणं असं आहे, या देशाला स्वातंत्र्य मिळवत, या देशाची राज्यघटना अंमलात येऊन बरेच वर्ष झाली, परंतु आमचा बहुजन समाज शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, आरोग्य दृष्ट्या आहे तेच आहे. त्याची काही प्रगती झाली नाही. मग या बहुजन समाजाने प्रगती केली नाही, त्यांना करू वाटली नाही, त्यांची तशी इच्छा झाली नाही, जाणून बुजून इथल्या प्रस्थापित वर्गानं त्यांना षडयंत्रपूर्वक मागे ठेवलं. यासाठी त्यावर अभ्यास करून, स्टडी करून, रिसर्च करून जे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न, ते शासनाकडे मांडून ते सोडवून घेण्याचं काम करणारी हे संघटन लढाऊ संघटन आहे, असं त्यांचं मत आहे. म्हणून आज ते आपल्या समोर थोडक्यात त्यांची भूमिका कथन करणार आहे. तर त्यांनी त्यांची भूमिका कथन करावी. प्रथम त्यांनी त्यांचे नाव सांगावं, पद सांगावं आणि सुरुवात करावी. आपण हे संघटन चालवत आहे. आपण या संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात. चौकडून तुमच्यावर अभिवादनाचा वर्षाव पडला, यासाठी आपल्याला काय वाटतंय? मी हरिश्चंद्र अप्पा शिंदे, महाराष्ट्र अध्यक्ष सर्वहारा चिंतन समाज सामाजिक संघटना. मी पहिल्यापासूनच सामाजिक संघटनेमध्ये काम केलेलं आहे. दलित पॅंथरचा 7-8 वर्ष मी अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर सामाजिक एक संघटन बहुजन भीमसेना, या 2 ठिकाणी काम करून मी पिंपरी चिंचवड शहराचा अध्यक्ष म्हणून लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान साहेबांचाही पार्टीचा अध्यक्ष होतो. मी मूळ माझ्या नसामध्ये समाजाची सेवा करण्याची पहिल्यापासून माझी इच्छाच आहे. आणि हे जे संघटन सामाजिक संघटनेचा आम्ही जे उभा केलेला आहे, तर आर्थिक दृष्ट्या समाजाच्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा,
त्याच्यासाठी संघटने आम्ही चालू केलेलं आहे. ज्या ज्या लोकांना काही ठिकाणी कसं राजकीय पक्षामध्ये गेल्यानंतर ते नेत्यांना भेटावं लागतं. म्हणजे काही लोक असतात त्याच्यामध्ये, तर ते लोक त्या नेत्यांपर्यंत त्यांना पोचू देत नाहीत. मग अशा टायमाला त्या लोकांची गळती होते आणि ते मग त्या न्याय कोणाला मागणार. त्याच्यासाठी आमचं जे सामाजिक संघटना आहे, लोक सर्व हा चिंतन समाज, या सामाजिक संघटनेमधून आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतो. महानगरपालिका असो, समाज कल्याण असो, जिथं त्यांचे कामं जे अडकलेले आहेत त्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करतो. आपल्या या संघटनेत आपण पिंपरी चिंचवड शहराची बॉडी तयार केली का? आपण पिंपरी शहराची बॉडी तयार केलेली आहे. महिलांची ही बॉडी तयार केली आणि पुरुषांची केलेली आहे. जिथे आपल्या त्या ठिकाणी सामाजिक या संघटनेचं कार्य चालू आहे सर्वांचं. आणि चळवळ म्हणजे ही जी चळवळ आहे तर चळवळ चळवळ जीवन ठेवण्याचं कार्य सर्वांचं चालू आहे. सगळेजण मदत करतात. जे आपल्या आपल्या परीने त्याच्या पदाच्या हिशोबाने आपले आपले काम करत आहेत. आणखी या संघटनेमध्ये इतरांना काम करण्यासाठी तुम्ही काय सांगाल? इतरांना काम करण्यासाठी आमचा पहिल्यापासून हेतूच आहे की सामाजिक संघटन हे वाढलं पाहिजे. आम्ही जे तळागाळातील जे दुखावलेले, संघटनेतून दुखावलेले किंवा पक्षातून दुखावलेले लोक आहेत, लांब गेलेले पक्षापासून, याच्यापासून, राजकीय पक्षापासून, त्यांचं आम्ही संघटन करत आहोत आणि त्यांना सांगत आहोत की बाबांनो, संघटनेमध्ये काम करा. या संघटनेमध्ये तुम्ही जर काम केलं तर इतरांना तुमचा लाभ मिळेल आणि तुम्ही त्यांना न्याय मिळवून द्याल, अशी त्या सर्वांना आम्ही विनंती करतो. आता शासकीय काम कुठलंही करताना वैयक्तिक शासन लवकर लक्ष देतं का संघटनेमुळे लक्ष दिलं जातं? शासन लक्ष देत नाही. जोपर्यंत आपण लढा चालवत नाही तोपर्यंत शासन लक्ष देत नाही. आणि सामाजिक संघटनेतून जर आपण विचार केला, मग त्या ठिकाणी आपलं कार्याला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे ते अधिकाऱ्यांना ऐकावंच लागतं आणि ते मग अधिकारी काम करतायत. परंतु कसं, असं जर आपण एक दोघे गेले, हे केले, आपण जर लढा चालवला संघटनेचा, सामाजिक संघटनेचा, आणि त्याच्यामध्ये नंतर मग काही राजकीय पण लोक असतात, त्यांना ते हे झालं तर ते पण आपल्याला मदत करतात. हो बाबा, ते चांगले काम करतायत, तेव्हा अधिकारी मानला जातो. तो पण अधिकारी मानत नाही. म्हणून सामाजिक संघटनेमध्ये इतर कार्यकर्त्यांनी सुद्धा जास्तीत जास्त सहभागी व्हावं असं आपलं मत आहे ना? हो, असं आमचं सर्व टोटल महाराष्ट्र अध्यक्ष, संस्थापक वगैरे जेवढे आहेत तेवढ्यांचं सर्वांचं मत आहे. तर आपल्या संघटनेमध्ये जर प्रवेश इतरांना करायचा झाला तर त्यासाठी काही आपली फीस ठेवलेली आहे का? त्याची फीस वगैरे काही ठेवली नाही त्यांची. फक्त लोकांनी आवर्जून आपल्याकडे यावे, संघटनेमध्ये संघटना वाढवावी आणि लोकांचं काम करावं, अशी आमच्या इच्छा आहे. म्हणून आम्ही लोकांना विनंती करतो की बाबांनो, या संघटनेमध्ये या. त्यांचं स्वागत आहे आपल्या संघटनेमध्ये. आणखी काय बोलणार? बाकी काय, सर्वांनी संघटनेमध्ये व सर्वांनी सहकार्य करावं अशी आमची इच्छा आहे. जय भीम, जय संविधान, जय भारत.